पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। कपिवर महारुद्र हनुमान की जय। नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पाणो महासायक चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। आता जैसा आहेसी तैसिया नमो तुझ श्रीरामराया। तुझे कृपे रघुवर्या स्तुती वदावया सामर्थ्य पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। पुढे ठेवूनी विमान विश्वकर्मानी विभीषण लोटांगण घालून पूर्ण समुद्र अंधान राहिले। कथेचं अनुसंधान काल आपण पाहिलं। कालच्या अध्यायामध्ये विश्वकर्मांनी नवीन विमान भगवंतासाठी बनवलेलं होतं। त्या विमानामध्ये बसून अयोध्येला जावा कामक नावाचं ते विमान होतं आणि ते असणारे विमान पुढे ठेवलं। विश्वकर्माचं कामक नावाचं विमान आहे, विभीषणाचं पुष्पक नावाचं विमान आहे। दोन्ही विमान रामचंद्राच्या पुढे ठेवले, लोटांगण घातलं, रामचंद्राच्या समोर उभे राहिले। काय करतात? कर जोडून या देख विमाने सहित सेवक पुढे देखता रुकळ टिळक अनंत सुख पावला। विभीषणजी आणि विश्वकर्मा भगवंताच्या पुढे हात जोडून उभे आहेत। विमानामध्ये त्या ठिकाणी अनेक दास दासी सेवक आहेत। रामचंद्रांनी पुढे पाहिलं विमान दैदिप्यमान विमान। काल सांगितलंय पर्वताच्या आकाराचं ते विमान होतं, भव्य आणि दिव्य असं विमान पुढे पाहिलं। विभीषण विश्वकर्म्याला पाहिलं, भगवंताला आनंद वाटला। दिव्य तेजियाच्या कोटी अनंत सूर्य कोट्यानुकोटी पडता श्रीरामाची दृष्टी प्रकाश उठी विमाना। विमानाचं तेज होता, कोट्यावधी तेज असणारं विमानाचं होतं। अनंत सूर्य कोट्यानुकोटी सूर्याचं जेवढं तेज आहे, आता एका सूर्याचं तेज किती पडतंय आपण बघतोय, ऊन किती लागतंय, ते फक्त एका सूर्याचं तेज आहे। असं अनंत सूर्याचं तेज, त्याचा जेवढा उजेड पडल तेवढा उजेड त्या विमानामध्ये होता। पण कशामुळे होता? पडता श्रीरामांची दृष्टी, रामचंद्राची दृष्टी पडल्याबरोबर त्या विमानाला प्रकाश उठी विमाना। भगवंताची दृष्टी पडल्याबरोबर त्या विमानाला तेवढं तेज आलं असं सांगतात। दिव्य तेजे दे दिप्यमान लखलखित वगे गगन देखताची रघुनंदन सुख संपन्न पै झाला। दिव्य अशा प्रकारचं विमान होतं, अद्भुत तेज उजेड त्या विमानाचा होता। सगळे असणारा आकाश लखलखित दिसत होतं। पाठीमाग हनुमान द्रोणागिरी पर्वत आणत असताना कसं सगळं गगन लखलखित दिसत होतं दिव्याच्या असणाऱ्या औषधीच्या तेजानं, तसं त्या पर्वतात त्या असणाऱ्या विमानाच्या प्रकाशानं सगळं असणारं गगन लखलखित दिसू लागलं। रामचंद्रांनी पाहिला, आनंद वाटला। अच्छा दुनिया निज प्रकाशासी विमानद्वारा तो प्रकाशी स्वयं देखोनी तयासी अति संतोषी होतसे। आणि जे विमान होतं ते विमानाचा तेवढा उजेड नव्हता, रामचंद्रांचा तो प्रकाश होता। भगवंतानी प्रवेश केल्यामुळं त्यांची दृष्टी पडल्यामुळं त्या विमानाला तेवढं तेज आलेलं होतं। आणि भगवंताने आपलं जे तेज आहे ते आपलं तेज विमानाच्या द्वारा प्रकाशित केलेलं होतं। आणि अशा प्रकारचं विमान पाहिलं, सर्वांना आनंद वाटला। बोलता दयाचा प्रकाश महिमा वेद पावा परमा कोण वर्णी दयाची सीमा निरूपवा रामाची। आणि त्या रामाच्या प्रकाशाचं, त्या रामा प्रकाश म्हणजे तेज आणि तेज म्हणजे स्वरूप, त्या रामाच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना वेद सुद्धा थकला, वेदालाही ते जमलं नाही। मग जिथं वेद थकला गेला तिथं बाकीचं कोण वर्णन करणार आहे? एवढं दैदिप्यमान तेज
प्रकाश त्या रामचंद्राच्या स्वरूपाचा आहे. एकदा दयाचे प्रकाशाशी अनंत सूर्याची या राशी बुडून या जाती निज तेजेसी कोण देशी नाढळती. आणि त्या रामचंद्राच्या प्रकाशाला जर पाहिलं गेलं उजेडाला तर अनंत सूर्य सुद्धा फिक्के पडतील. अनंत सूर्याचं तेज सुद्धा रामचंद्राच्या तेजापुढे फिक्क पडल. ते असं असणारं अद्भुत तेज रामचंद्राचं होतं. आणि त्या तेजाचं वर्णन कोण करणार आहे असं या ठिकाणी सांगतात. जयाचे देखताची या दृष्टी सचंद्र नक्षत्रांची या कोटी करपोनी जाती उठावटी ते वैखारीसाठी केवी वर्णवे. आणि ज्या रामचंद्राचं तेज दृष्टीने जरी पाहिलं डोळ्यानं जरी पाहिलं तरी चंद्र नक्षत्र आणि चांदण्या आकाशामध्ये आता चंद्र आणि चांदण्याचा उजेड पडतो. पण त्या रामाच्या दृष्टीपुढे ते चंद्र नक्षत्र चांदण्या सहित गुप्त होतील, फिक्क्या पडतील. कोट्यावधी सूर्याचं तेज सुद्धा फिक्क पडेल एवढं तेज रामचंद्राचं होतं. आणि ते असणारं अद्भुत तेज प्रकाश वैखरी म्हणजे आपण जे बोलतो ते वैखरी वाणी. आणि त्या वैखरीनं कसं वर्णन करता येईल असं गावबा काका बोलतात. जेते परसेसी सौरस नसे पयशंती मध्यमा कोण पुसे बापुडी वैखरी ते कायसे स्वरूपांश वर्णावया. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी अशा प्रकारच्या 4 वाचा आहेत. मग रामचंद्राचं स्वरूप वर्णन करायचं म्हटलं तर परेला जमत नाही, पश्यंतीला जमत नाही, मध्यमा ह्यांना सुद्धा जमत नाही. मग ह्या सगळ्या वाचा बाजूला राहिल्या. मग वैखरी म्हणजे आपण जे बोलतो ते. मग वैखरी वाणीनं त्या रामाचं स्वरूप वर्णन करता येईल का? करताच येणार नाही. ज्या अर्थी 3 वाचेला करता येत नाही ही वैखरी त्याच्या नंतरची आहे. मग वैखरीला सुद्धा रामाच्या स्वरूपाचं वर्णन करता येत नाही असं या ठिकाणी सांगतात. एवढा प्रकाशाचा उमाळा स्वयं आच्छादोनी सोळीला विमान देखता सावळा संतोषला ती प्रीती. आणि अशा प्रकारचं तेज भगवंताचं होतं. आणि ते तेज सगळं आच्छादून त्या विमानामध्ये भगवंतानी टाकलेलं होतं. म्हणजे रामाचंच तेज होतं, ते विमानाचं नव्हतं. रामचंद्राच्या तेजानं ते विमान दैदिप्यमान दिसत होतं. आणि ते विमान पाहिलं भगवंतानी आनंद वाटला. देखून या विमान स्थिती सौमित्र आणि रघुपती अत्यंत ओशले चित्ती जेवी सुरपती वक्रोजये. आणि ते विमान पाहिल्यानंतर ना सौमित्र आणि रघुपती लक्ष्मण आणि भगवंत श्रीरामचंद्र अत्यद्भुत आनंद झाला. कसा आनंद झाला उदाहरण दिलं. वृत्रासुर नावाच्या राक्षसाला मारल्यानंतर इंद्राला जेवढा आनंद झाला, इंद्राला जेवढं सुख वाटलं तेवढंच सुख दैदिप्यमान विमानाला बघून लक्ष्मण आणि रामचंद्रांना झालं. वदोनिया वत्रासुर मरुद्रेनेसी अमेंद्र विजय श्री मनोहर अति सुंदर शोभत. राम आणि लक्ष्मण अतिशय सुंदर शोभिवंत दिसू लागले. जसं वृत्रासुर नावाच्या राक्षसाचा वध केला इंद्रानं आपल्या मरुद्गणासहित, आपल्या गणासहित, आपल्या सैन्यासहित सैन्य बरोबरीला घेतलं, वत्रासुरा राक्षसाला मारलं आणि आपल्या मरुद्गणे सहित इंद्राचा विजय झाला. तेव्हा इंद्राला जेवढा आनंद वाटला होता, इंद्राची शोभा तेव्हा जशी वाढली होती तशाच पद्धतीने श्रीराम आणि लक्ष्मण शोभिवंत दिसू लागले. दशशीर सहित वानर निशाचर अति सुंदर मनोहर स्वयं रघुवीर शोभत. ज्या पद्धतीने वृत्रासुराला मारून इंद्र विजयी झाला, आपल्या मरुद्गणासहित विजय इंद्राचा झाला, तसं दुष्ट रावणाला मारलं आणि वानरासहित रामाचा विजय झाला. आणि रावणाला मारल्यानंतर रामचंद्र वानरासहित त्यांचा विजय झाला. आनंद वाटू लागला. ऐका. वानरी निशाचरी वाहिला श्रीराम सौमित्र परिवाराला पुढे विभीषण देखीला पाचारीला समीप. आणि मग रामचंद्र जे होते त्यांच्या अवतीभोवती वानरांचा वेढा होता. वानरांनी रामचंद्र परिवारला होता. म्हणजे वानरांचा परिवार रामचंद्राच्या सोबत होता. विभीषण समोर पाहिला रामचंद्रांनी आणि विभीषणाला जवळ बोलवलं. भगवंतानी काय बोलतात. अति प्रीती करुणी जाण सुग्रीवानी विभीषणा सांगता झाला राम राणा वानर सेना पुढे लावी.
आणि लगेच विभीषणाला बोलवलं रामचंद्राने सुग्रीव आणि विभीषणाला सांगू लागली, बघा विमान एकच आहे आणि एका विमानामध्ये एवढी वानरं बसणार नाहीत, मग काय करा, जे जे बलवान वानर आहेत त्या वानरांना पुढे पाठवा अयोध्येला, आपण पाठीमागून विमानामध्ये जाऊ, कारण वानरांकडे आकाशगती आहे, ह्या विमानाचा वेग पाठीमागे टाकून वानर जातील, असे जे वानर बलवान आहेत त्याच वानरांना पुढे पाठवा, असं सुग्रीवाला भगवंत बोलतात. लक्षण या वानर सैन्य बोलता झाला रघुनंदन, दुर्जय करून या रण वैरी रावण निवटिला. वानराचं सैन्य रामचंद्राने पाहिल्यानंतर ना श्रीरामचंद्र बोलू लागले, रावण दुर्जय होता, रावणाला सहसा जिंकणं शक्यच नव्हतं, पण ह्या वानरांच्या समवेत वानरांनी अथांग कष्ट घेतलं, रावणाची सप्त आवरणं तोडली, इंद्रजिताची सप्त आवरणं तोडली, कुणी? वानरांनी. आणि या वानरांमुळं दुर्जय अशा रावणाला मारलं आणि विजय मिळाला, असं भगवंत बोलतात. युद्धी भूसाल कष्टले ती केली राक्षसांची शांती, आता पावया विश्रांती निज नगरा प्रती चलावे. आणि रामचंद्र सुग्रीवाला सांगतात, सुग्रीवा खूप दिवस झालं वानर परदेशामध्ये आलेले आहेत, हे असणाऱ्या दुर्गट जागेमध्ये वानर आलेले आहेत, अथांग कष्ट वानरांना झालेला आहे, त्यामुळे आता आपापल्या नगरामध्ये वानरांना पाठवा, आपापली असणारी पत्नी लेकर यांच्यामध्ये आता वानरांना आनंदित जीवन जगू द्या, असं सुग्रीवाला रामचंद्र बोलतात. सकळ वानरांची या श्रेणी बसतान येती विमानी, विभीषण करीतो विनवे नाही बैसा विमानी मनोनी. आणि रामचंद्र बोलतायत, बघा सगळीच वानर विमानामध्ये बसता येत नाहीत, बरोबर आहे, विमान छोटस आहे, त्या विमानामध्ये एवढी सगळी 18 पद्मे वानर करीती भूभुतकार, अयोध्येसी आले दशरथ कुमार, म्हणजे एवढी वानर आहेत 18 पद्म, किंवा समुद्राचे खडे थोडे इतुके सैन्य मिळेल पुढे, एवढी वानर विमानामध्ये बसता येणार नाहीत. आणि विभीषणाचा आग्रह आहे की वानरांनी विमानामध्ये बसावं, मग काय करायचं सांगा. सियाची काय युक्ती ते सांगावी मजप्रती, विभीषणाची चित्तवृत्ती संतोष स्थिती जेने पावे. रामचंद्र सुग्रीवाला बोलतात, सुग्रीवा विभीषणाचं म्हणणं आहे की सगळ्या वानरांनी विमानामध्ये बसावं, पण सगळेच वानर विमानामध्ये बसत नाहीत, दाटी वाटीनं बसवली तरीही बसत नाहीत, एवढा अथांग वानर आहे, विमानामध्ये सगळे बसणार नाहीत, मग काय करायचं सांगा, असं तुम्ही उपाय सांगा, विभीषणाच्या मनालाही आनंद वाटला पाहिजे आणि सगळी वानर अयोध्येला आली पाहिजे, आता एकही वानर इथं राहता कामा नाही, मग सगळ्याच्याच मनाला आनंद वाटेल अशा प्रकारचा तुम्ही मार्ग सांगा. सुग्रीवाला रामचंद्र बोलतात, ऐसे करोनी विवंचन मज सांगावे आपण, एकता श्रीरामाचे वचन वानर गण तटस्थ. अशा पद्धतीचे रामचंद्र बोलले, अशा प्रकारचं तुम्ही विचार करून मला सांगा, विभीषणाच्या मनाचं समाधान झालं पाहिजे आणि सगळीच वानर अयोध्येला आली पाहिजे, बघा मग काय करायचं, काय विचार करून मला सांगा, असं रामचंद्राने विचारल्यानंतर वानरगण तटस्थ झाले, शांत बसले. काय करतात, एके स्वामी रघुत्तमा तू विश्वाचा विश्वात्मा, मान देतोसी पलंगमा स्वभक्त महिमा वाढवूनी. आणि त्यावेळेस वानर सेना बोलतायत, भगवंता तू विश्वाचा विश्वात्मा आहे, बरोबर आहे, विश्वाचा आत्माच रामचंद्र आहे, पण वानरांना मान देतोय, आता वानरांना विचारतोय म्हणजे त्यांना मान देतोय, आणि मग सांगा म्हणले आता काय करायचं, असं तुम्ही वानरांना विचारताय, सगळं तुम्हाला कळतं तरीही वानरांना मान देऊन सन्मान देऊन तुम्ही विचारताय आणि स्वतःच्या भक्ताचा महिमान तुम्ही वाढवताय, असं वानर बोलतात. मरकटा विमाने कायसी स्मरता तुझिया नामासी, वानरगती आकाशी वैकुंठासी आकळीती. वानर सांगतायत, रामा आम्हाला विमानाची गरज काय आहे म्हणले, अहो विमानाच्या वेगानं आम्ही जाणार आहे, विमान फक्त इथून तिथपर्यंत ठराविक अंतरावरती विमान जाऊ शकतं, विमानालाही अडचणी पुढे कालांतराने येत असतात, पण आम्हाला कसं आहे, आम्ही स्वइच्छा आकाशामध्ये भ्रमण करू शकतो आणि वैकुंठ कैलास आम्ही आखळू शकतो,
एवढी ताकद आमच्याकडे आहे आणि विमानाचं आम्हाला काय काम आहे असं बोलू लागले. सैरा उडती गोळांगुळे ते विमानी कोंडले ऐसे म्हणावे राऊळे राम बळे अनिवार. भगवंता आम्ही सैरा आकाशामध्ये उडू शकतो आणि ते विमानामध्ये बसणं म्हणजे कोंडल्यासारखं आहे वानरांना. वानरांना विमानाची गरज आहे का? आता जो हनुमान एकाच ढांगेमध्ये समुद्राचं उल्लंघन करून आलाय, 100 गावे आपांपती क्षणा माझी उडाला, एवढं हनुमंताकडे बळ आहे, मग त्याला विमानाची काय गरज आहे? आणि तशीच वानर आहे, मग त्या वानरांना विमानाची गरज आहे का? विमानामध्ये जर बसलं तर आम्हाला कोंडल्यासारखं होतंय. आता तसं होतंय, तसं कोंडल्यासारखं होतंय, म्हणून विमानामध्ये नको. आम्ही सैरा आकाशामध्ये हिंडणारी वानर आहे का असं वानर सेना बोलतात. ऐकून या वानर वचन संतोषला रघुनंदन ऐकले बसता नये जाण करी विवंचन अरुडावया. आणि मग वानरांचं बोलणं ऐकलं, रामांना आनंद वाटला. राम म्हणले वानराचं मी बरोबर आहे, त्यांना विमानाची काय गरज आहे. पण रामाने दुसरा बी विचार केला, अख्ख्या एवढ्या मोठ्या विमानामध्ये आपण एकट्याने तरी कसं जायचं? आपल्या सोबतीला कोणी ना कोणी पाहिजे ना. आता एवढं मोठं विमान आहे पर्वताच्या आकाराचं, मग त्या सगळ्या विमानामध्ये आपण दोघा तिघांनीच कसं जायचं? म्हणून बाबा म्हणले 5-6 तरी वानर आमच्या बरोबर चला, विमान भरल्यासारखं तरी वाटल. हा, म्हणून 2-4 तरी आमच्या बरोबर चला, आता आम्हाला बी समाधान वाटेल. अशा पद्धतीने रामचंद्र बोलतात. सुग्रीव राजा वानरनाथा युवराज अंगद सहित सेनापती सवय अमात्य संख्या नियत पैदहा. आणि मग त्यावेळेस रामचंद्र बोलू लागले, लय लोक नको, फक्त 10 जण माझ्या बरोबर चला. विमानामध्ये कोण कोण बसणार? मी म्हणजे राम, लक्ष्मण, सीता, विभीषण, सुग्रीव आणि 10 वानर सैन्य, 10 जण विमानामध्ये बसतील. म्हणजे 15-16 लोक आपण विमानामध्ये जाऊ, बाकी सगळे येतील आकाशमार्गाने उड्डाण करीत. मग 10 जण ती कोण कोण आहेत? कोण रामचंद्रांच्या लिस्टमध्ये हे 10 जण कोण कोण आहेत ऐका. मुख्य नीळ सेनापती प्रधान जांबवंत महामती दुसरा प्रधान प्रखर युक्ती वीर निश्चिती पैनाळ. आणि मग 10 वानर सेनांची निवड भगवंताने केली विमानामध्ये बसण्यासाठी. आपल्या बरोबरीला हे 10 जण पाहिजेत. मग कोण कोण आहेत 10 जण? मुख्य सेनापती नीळ आहे, दुसरा जांबवंत आहे आणि तिसराच त्या ठिकाणी प्रधान जो आहे तो नळ आहे. 3 जण झाली. पुढे ऐका. सुषेण वैद्यराज सुबुद्धी जेने वाचवली वानर मांदी प्रधान माझी तीक्ष्ण बुद्धी दारुण युद्धी महावीर. 4था वानर आहे सुषेण, अतिशय तीक्ष्ण बुद्धी आहे आणि तो असणारा वैद्यराज आहे, डॉक्टर आहे. आता लंकेमधून अयोध्येला जाण्यासाठी 2-3 दिवसाचा प्रवास आहे. मग डॉक्टर सोबतला पाहिजे, कुणाला काय झालं अडचण आली तर पाहिजे सोबतीला, म्हणून सुषेणाला बरोबरीला घ्यायचं. काय अडचण आलीच विमानामध्ये तर कोण बघणार पुन्हा, म्हणून डॉक्टर सोबत पाहिजे, सुषेणाला घ्यायचं. अतिशय प्रखर बुद्धी आहे त्याच्यापाशी, म्हणून त्याला असं मिळून 4 जण झाली. पुढे ऐका. उग्र कर्म दधी मुख संग्रामी चपळ अति दक्ष तैसाचे गंधमादन देख अति आवश्यक रामाचा. आणि उग्र कर्म करणारा दधिमुख. ही दधिमुख कोण होता? तर दधिमुख खूप वयोवृद्ध आहे आणि खूप जुना आहे. वाली सुग्रीवाचा जो वडील वृक्षराज होता त्या वृक्षराजाच्या पासून तो दधिमुख होता. त्या दधिमुखालाही सोबत पाहिजे. पुन्हा पुढे सांगितलं, कोण सांगितलं? गंधमादन. गंधमादन सांगितला. तो गंधमादन पुढे होता. अजून एखाद्याचं नाव राहिलं का? ज्याच्या देखुनी सुगंधासी कुंभकर्णे जांगासी मरिला ती प्रीतीसी तेथे असतीसे पैचूर्ण. आणि मग गंधमादन, त्या गंधमादनाचा सुवास येतो, सुगंध येतो. अद्भुत अशा प्रकारचा सुगंध कुंभकर्णाने आपल्या अंगाला लावला होता. गंधमादन वानराला पकडलं होतं तेव्हा एवढा अद्भुत सुवास त्या गंधमादन वानराचा आहे, म्हणून त्या वानराला आपल्या बरोबर घ्या असं भगवंत बोलतात. अस्ति मांस त्वचे सहित अशुद्धतेही सुवासित पीठ करोनी तेथ अंगी मर्दित कुंभकर्ण. आणि मग ते असणार गंधमादन, त्या गंधमादनाच्या अस्थी सगळं त्या ठिकाणी पीठ करून त्याचा असणारा अशुद्ध म्हणजे रक्त, त्या गंधमादनाच्या शरीराचं रक्त सुद्धा सुवासित आहे असा त्याचा वास येतो त्या गंधमादन वानराचा. आणि ते कुंभकर्णाने त्याच्या अंगाला लावलं होतं. त्या गंधमादन वानराला मारून
पण पुन्हा आपण काल परवा पाहिलं इंद्रदेवाला सगळ्या वानराला जिवंत केलेले होते, जी रणांगणामध्ये पडलेले होते ते. आणि अशा प्रकारचा गंधमादन त्यालाही आपल्या बरोबर असावा असं भगवंत बोलतात. तेथे कृपाळू श्री रघुनाथ लाघो करोनी अद्भुत निशेष झाले फळ व्यक्त ते आणले निश्चित व्यक्तींशी. त्या गंधमादन वानराला कुंभकर्णानं भुगा केलं होतं, भुगा त्याचे हाड सुद्धा, आणि त्याच्या असणाऱ्या अंग त्या गंधमादनाचा जो सुवास आहे तो आपल्या अंगाला त्यानं लावलेला होता. पण भगवान परमात्मा आहे, जे काही वानर रणांगणामध्ये मेलेली होती, जी दिसतही त्यांची हाड सुद्धा भुगा झालेली होती, अशा वानरांना भगवान परमात्म्याने उठवलेलं होतं, वाचवलेलं होतं, जिवंत केलेलं होतं असं सांगतात. पृथ्वीने उभारिले पार्थिव आपले अशुद्ध तीरस सर्व तेजे रेताधिक भाव दृष्टी गौरव नेत्रांसी. आणि भगवंताने त्या ठिकाणी वानरांना जिवंत कसं केलं? पृथ्वी, ह्या पृथ्वीनं त्या शरीराला सांभाळलं. पुन्हा आप आहे, आप म्हणजे पाणी, पाण्यानं रक्त अंतकरणामध्ये शरीरामध्ये रक्त भरलं. रक्त म्हणजे काय? पाणीच आहे ना, पाणीच म्हणजे रक्त आहे. आणि ते असणाऱ्या आपापासून रक्ताचा निर्माण झालं. पुन्हा मग जे काय त्या ठिकाणी आतमध्ये आहे सगळे ते तेज जे आहे ते आकाश आहे, आकाशाच्या तेजानं बाकीचे असणारे जे काही पंचप्राण आहेत ते वानर सेनेमध्ये भरले आणि वानरांना जिवंत केले. असे वानर विमानामध्ये बसवा. वायूने तेजविला प्राण नभे आकाश दिला पूर्ण हृदयाकाश सुप्रसन्न रघुनंदन निज कृपा. आणि मग जे काही प्राण गेलेला होता वानरांचा, त्या वानरांचा प्राण जो होता तो वायूने आणलेला होता, कारण वायू हा प्राण आहे. आणि वायूने सगळ्यांचा प्राण परत माघारी आणलेला होता. नभ म्हणजे आकाश आहे आणि आकाश ही हृदयाची देवता आहे. आणि त्या असणाऱ्या आकाशानं हृदयाच्या ठिकाणी सुप्रसन्न केलेलं होतं. आणि रामचंद्राची कृपा त्या वानरावरती झालेली होती, म्हणून वानर रणांगणामध्ये जिवंत झाली असं सांगतात. इंद्रियाधिष्ठाते देव राक्षस धाके स्वयमेव पळाले होते पै सर्व ती निजावय अंगीकारिले. इंद्रियाचं अधिष्ठान देव आहेत. रामचंद्राने देवालाच काय प्रार्थना केली, तुम्ही वानरांना उठवा म्हणून? कारण आपले जे इंद्रिय आहे त्या प्रत्येक इंद्रियामध्ये देवलोकांचं वास्तव्य आहे. आणि राक्षसांच्या भीतीनं त्या देवानी इंद्रियामधली आपापली जागा सोडलेली होती. बघा आता जेवढं जसं बुद्धीला आठवण तसं सांगतो. इंद्रियामध्ये पायाची देवता उपेंद्र आहे. आपले जे पाय आहेत त्या पायामध्ये देवता उपेंद्र आहे. पुन्हा शरीरामध्ये नाक आहे, त्या नाकाची देवता आहे अश्विनी देव. अश्विनी देव नाकाची देवता आहे. हृदय आहे, त्या हृदयाची देवता आकाश आहे. कान आहे, कानाची देवता त्या ठिकाणी असणारे दश दिशाचे आहेत, त्या दिशा कानाची देवता आहे. पुन्हा प्राण आहे, ते प्राणाची देवता वायू आहे. पुन्हा त्या ठिकाणी असणारा त्वचा आहे, त्वचाची देवता त्या ठिकाणी वायू आहे, कारण आपल्या त्वचेला कळतं, स्पर्श कळतो, त्याच्यामुळे वायू देवता त्वचाची देवता आहे. बुद्धी आहे, बुद्धीची देवता ब्रह्मदेव आहे. चित्त आहे, चित्ताची देवता भगवान श्री विष्णू आहे. अहंकार आहे, अहंकाराची देवता महादेवजी आहे. अशा प्रकारे प्रत्येक शरीरामध्ये जे जे अवयव आहेत प्रत्येक अवयवाची देवता वेगवेगळी आहे. पण राक्षसांच्या भीतीनं ती सगळी देवता शरीरामधून निघून गेल्या होत्या, म्हणून वानरांनी चेष्टीत पडले होते. पण रामाची कृपा झाल्यामुळे सगळी देवलोक पुन्हा माघारी आले आणि त्या त्या शरीरामध्ये आपापल्या जागेवरती अधिष्ठान बसवलं, म्हणून वानर पुन्हा जिवंत झाले असं सांगतात. ब्रह्म विष्णू आणि शंकर बुद्धी चित्त अहंकार तेथे प्रवेशले सत्वर श्री रघुवीर निज कृपा. ब्रह्मदेव आहेत, विष्णू आहे आणि शंकर जे आहेत त्यांनी कुठं प्रवेश केला? बुद्धी चित्त आणि अहंकार. बुद्धीची देवता कोण आहे? ब्रह्मदेव, मग अशीच सांगितलं. चित्ताची देवता विष्णू आहे, अहंकाराची देवता महादेव आहे. त्यांनी सुद्धा आपापल्या इंद्रियामध्ये आपापल्या जागेमध्ये त्या ठिकाणी वास्तव्य केलं आणि सगळे वानर पुन्हा जिवंत केले असं सांगतात. मृत्यू तेथे लावोनी आलागत आयुष्य घेवोनी नवल श्रीरामाची करणी विस्मित मनी सुरसिद्ध. मृत्यू पळत पळत आला, म्हणजे जे मेलेले वानर होते ते मृत्यू आला. पण कसा आला? आयुष्य घेऊन आला. बघायला गेलं तर मृत्यू आयुष्य घेऊन जातो का कुणाला देतोय? मृत्यू कुणाला आयुष्य देतो का? घेऊन जातो. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा,
सोयीताच्या घोर वहा ध्यानी राहा श्रीहरीच्या, श्रीहरीचं ध्यान करा असं तुकाराम महाराज सांगतायत. आयुष्य जातंय पण तू मृत्यू आयुष्य घेऊन आला होता रामचंद्राच्या कार्यासाठी. सगळ्या वानरांना उठवलं. ऐका. श्रीराम प्रभावे करून स्वयं रचला गंधमादन, तोही स्वयं निघे आपण अरोडोनी विमान. आणि गंधमादन रामचंद्राच्या प्रभावानं तो जिवंत केला भगवंताने. अशा पद्धतीने जिवंत केला. पंचमहाभूतांनी आपापली जागा त्या ठिकाणी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे सगळे शरीरामध्ये भरले गेले. जी असणारी देवता शरीरामधून पळून गेली होती ती सगळी देवता शरीरामध्ये निर्माण झाले, आणून ठेवले. मृत्यू सुद्धा आयुष्य घेऊन पळत पळत आलेला होता. अशा पद्धतीने गंधमादनाला जिवंत केलं, आपल्या विमानामध्ये बसवलं. नरवीर अति बळीआडा संग्रामी शूर निधडा, परसैन्य दे कोणी पुढा करी धडमुंड कंत धरणी. आणि अशा पद्धतीने अतिशय बलवान वानर होते, नरवीर होते. नरही होते, वानरही होते. पुढचं सैन्य बघितल्यानंतर किंवा पुढच्या सैन्याचा तत्काळ त्या ठिकाणी पराजय करणारा असं नर आणि वानरांचं सैन्य होतं. तेही विमानामध्ये बसवलं. तैसाची तरळही जाण निधडी जयाची अंगवन, गवय गवाक्ष दोघे जण वीर दारुण अतिदोध्ये. तशाच पद्धतीने तरळ आहे, गवय आणि गवाक्ष ही दोघे जण योद्धे आहेत. तरळ आहे तोही त्या पद्धतीने योद्धा आहे. म्हणजे अशा प्रकारची 10 जण आपल्याला विमानामध्ये जे जे बसवायची त्याची नावं रामचंद्र सांगतात. दशेंद्रियांचे अधिपती जे विदाई देवदीची ती, तसे दाई सेनापती विमान स्थिती चालवय. आणि जसं 10 इंद्रिय आहेत आपले, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 5 आणि 5 10. हे 10 इंद्रियाचे जे अधिष्ठाते आहेत किंवा 10 देव प्रसिद्ध असावे, तशा पद्धतीने हे 10 वानर रामचंद्राने आपल्या सोबतीला घेतलं होतं. बघा, या 10 मध्ये हनुमंताचं नाव नाही. हनुमंताला विमानाची गरज नाही, मी आधीच सांगितलं होतं. आणि 10 वानर सेना भगवंताने आपल्या जवळ विमानामध्ये बसवले. ऐका. वरकड वानर वीर पाही सेतू बंदे लवलाही, पाय वाटे चालावे ती एकता सर्वई सुखमय. आणि जे बाकीचे वानर सेना राहिले होते, ज्यांना ज्यांना समुद्राचं उड्डाण करता येतं त्यांनी उड्डाण करून जावा. ज्यांना उड्डाण करता येत नाही त्यांनी चालत या. आम्ही सुद्धा असं मुकाम करीत 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 जाणार. आम्ही तो अर्जंट जाणार नाही, लगेच जाणार नाही. थांबत थांबत स्टॉप घेत आम्ही सुद्धा जाणार आहोत. रामचंद्र सांगतात तोपर्यंत तुम्ही चालत या, आम्ही पुढच्या मुक्कामापर्यंत थांबेपर्यंत तुम्ही तिथपर्यंत या. अशा पद्धतीचे वानर सेना ज्यांना ज्यांना उड्डाण करता येतं ते आकाश मार्गाने या. ज्यांना समुद्र उल्लंघन करता येत नाही त्यांनी आयता सुपर नॅशनल हायवे आपण बनवलेला आहे. कोणी बनवलेला आहे? विश्वकर्माचा मुलगा इंजिनियर. त्या नळानं सेतू बंधनाचं काम केलेलं आहे. त्या सेतू बंधनावरून चालत वानर सेना या असं भगवंत बोलतात. माता धोरोनी अज्ञापन लोटांगणी रघुनंदन, नमोनिया सगळा जन केले गर्जन रामनामे. रामचंद्राची आज्ञा शिरसावंद्य मानली. रामचंद्राला लोटांगण घातलं, सगळ्या वानरांनी नमस्कार केला आणि प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय अशा प्रकारची गर्जना केली. आती प्रीतीचे नी परिवडे हरिके नाचती वानरे, सिंहनाद दीर्घ स्वरे एक भूकारे गरजती. अतिशय प्रीतीनं वानर आनंदाने नाचत होती, नाचत त्या ठिकाणी जात होते. मुखामध्ये नामस्मरण होतं आणि अतिशय उत्साहानं आनंदानं वानरसेना निघण्याची तयारी करू लागले. परस्परे वाजविती टाळी क्लेमालिंगन प्रतिकल्लवळी, रावण वधोनी महाबळी मेळविला धुळी श्रीरामे. आणि वानर जात होते महागारी, पण जात असताना आनंद आहे. एकमेकाला टाळ्या देत होते, उलट सुलट किराणे एकमेकाच्या पुढे मारत होते आणि आनंदाने वानर सांगत होती बळीया बळी अशा रावणाला आपल्या रामचंद्रांनी मारलेला आहे. हे आनंद उत्साहामध्ये आनंदानं नाचत वानर सेना निघाले. सोडवणी जनकात्मजा अयोध्येसी रघुराजा, निघाला गजरे ओझा वानर फौजा चालती. आणि वानर सेना जात 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 भगवंताचं जी काय कीर्ती आहे त्या कीर्तीचं वर्णन करताय. भगवान श्री रामचंद्रांनी जनकाची आत्मजा म्हणजे जनकाचं लेकरू म्हणजे सीतेला सोडवलं.
वानरसेना राक्षस मारली, रावणाला मारलं आणि विजयाच्या गजरामध्ये रामचंद्रही निघाले. असं वानरसेना नाचत नाचत रामचंद्राचं गुण गात निघाले. सोडवली देवांची बांधवडी, तोडली नवग्रहाची बेडी, सीता सोडवली तांतडी, वानर कोटी नाचती. कोट्यावधी वानर नाचू लागली, नृत्य करू लागले. देवांची बांधवडी सोडवली, जी देव बंदीखान्यामध्ये होते ते सोडवली. नवग्रहाची बेडी होती, त्या नवग्रहाला सुद्धा राजा रावणाने बेडी टाकल्या होत्या, त्यांनाही बंदीखान्यामध्ये टाकलं होतं, दाबलं होतं. त्यांचीही बेडी सोडवली, सीतेला सोडवलं. असं गुणवर्णन करत वानर सेना निघाले. आनंद भरित येऊनी नविला रघुनाथ, स्वामी बैसल्या विमानात, तोही गगनस्थ वानरे. आणि सगळे वानर सेना आनंदात आनंद साजरा करतायत. रामचंद्रापाशी आले आणि वानरांनी रामाला सांगितलं, देवा तुम्ही विमानामध्ये बसवा, तुमचं विमान आधी आकाशामध्ये उड्डाण करू द्या, उडू द्या. तुमचं विमान पुढे झालं की लगेच आम्ही पाठीमागून चालत उड्डाण करत कसं बी येतो. पण स्वामी पुढे गेल्याशिवाय एकही वानर पुढे जाणार नाही. आधी तुमचं विमान पुढे जाऊ द्या, पाठीमागून आम्ही येतो, असं वानर बोलतात. अधिकारोनी कैकसी, त्रिजटे सहित लंका निवासी, अज्ञापसोनी सकळांसी, विमानापासी राम आले. आणि मग रामचंद्राने कैकशीची आज्ञा घेतली, त्रिजटेची त्या ठिकाणी आज्ञा घेतली. त्रिजटेला विचारलं, लंकेमध्ये काही रहिवासी होते, लंकेमध्ये वास करणारे जी काही होते, त्या लंकेमधल्या लोकांची विचारणा केली भगवंताने. आणि जे विमान होतं ते विमानाच्या जवळ रामचंद्र आले. युक्त पुजोनी विमान करोनी प्रदक्षिणा नमन, आरोहण करिता रघुनंदन, तेने त्रिभुवन उजळले. विमान आणलेलं होतं विश्वकर्म्याने, त्या विमानाची विधियुक्त पूजा रामचंद्रांनी केली. त्या विमानाला प्रदक्षिणा केल्या भगवंताने, विमानाची पूजा केली. आणि ज्यावेळेस विमानामध्ये भगवंत चढले किंवा त्या विमानामध्ये बसले, त्यावेळेस त्या रामचंद्राच्या तेजानं संपूर्ण त्रिभुवन उजळून प्रकाशमान झालं, असं सांगतात. वाणी पैसता रघुवीर, त्रैलोक्य आनंद निर्भर, स्वर्गीय आनंदले सुरवर, सुमन संभार वर्षिले. आणि ज्यावेळेस रामचंद्र विमानामध्ये बसले, त्यावेळेस स्वर्गातल्या सगळ्या देवलोकांनी त्या विमानावरती फुलांचा वर्षाव केला. सगळ्या देवलोकांना आनंद झाला, त्रैलोक्य आनंद भरित झालं. सगळ्या असणाऱ्या देवलोकांनी अनेक प्रकारचं मंगल वाद्य वाजवले, फुलांचा वर्षाव त्या विमानावरती केला, असं या ठिकाणी सांगतात. यक्षगणादी किंकर, नभिषिद्धांचा जय जयकार, ऋषी करीती मंत्र स्वर, नादे अंबर दुमदुमती. आणि मग यक्ष आहेत, किन्नर आहेत, गण गंधर्व आहेत, सिद्ध आहेत, त्या सिद्धांचा जय जयकार आकाशामध्ये आहे. ऋषी त्या ठिकाणी असणारा मंत्राचा उच्चार करतायत. रामचंद्र आरूढ झाल्यानंतर विमानामध्ये बसल्यानंतर जे काय असणारे मंगल मंत्र आहेत, त्या मंत्राचा उच्चार ऋषीश्वर करतात. आणि त्यानं सगळं असणारं आकाश दुमदुमून गेलेलं होतं. सुमंगल वेद ध्वनी, मंगल आधारिले वानरगणी, मंगल आरंभिले ब्राह्मणी, नामे करोनी गरजत. आणि सुमंगल असणारी वेदाची ध्वनी आहे, वेदामधून त्या ठिकाणी ध्वनी निघतोय, मंत्राचा उच्चार होतोय. पुन्हा त्या ठिकाणी असणारं वानर त्या ठिकाणी आनंदानं नृत्य करतायत. अशा पद्धतीने मंगल अशा प्रकारचं जे काही ब्राह्मण आहे, ते ब्राह्मण वेदाचा मंत्राचा मंगल अशा प्रकारचा उच्चार रामचंद्र विमानामध्ये बसल्यानंतर न करतात. श्रीरामाचे मांडीवरी शोभे जानकी सुंदरी, जय गिरिजा त्रिपुरारी, तैसा परी शोभत. विमानामध्ये रामचंद्र बसले, रामचंद्राच्या मांडीवरती सीता बसलेले आहेत. अतिशय शोभिवंत दिसू लागल्या. जसं महादेवाच्या मांडीवरती पार्वती बसाव्या, तशा पद्धतीने भगवान श्रीरामचंद्राच्या मांडीवरती सीता बसलेल्या होत्या. अनुपम शोभा शोभित, सत्यलोकी लोकनाथ, सावित्री सहित शोभत, देवी रघुनाथ जानकी. अनुपम शोभा रामचंद्राची शोभत होती, शोभिवंत दिसत होते. जसं सत्यलोकामध्ये ब्रह्मदेवाच्या मांडीवरती सावित्री बसावी, तशा पद्धतीने किंवा महादेवाच्या मांडीवरती पार्वती आईसाहेब बसाव्या, ते जसे शोभिवंत दिसतात, त्या पद्धतीने रामचंद्राच्या मांडीवरती सीता मनोहर दिसत होत्या, असं सांगतात.
जेवी लक्ष्मी नारायणी शोभे वैकुंठ भुवनी तेवी सीता जनक नंदिनी रघुनंदनी शोभत. जसं वैकुंठामध्ये समुद्रामध्ये शेषाच्या पृष्ठीवरती भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मी दिसाव्या, लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा नव्हे आहेच. जसं लक्ष्मी आणि नारायण दिसावे त्या पद्धतीने सीता आणि श्रीरामचंद्र शोभिवंत दिसू लागले. श्रीराम सीता भया जगी सीतारामाच्या अंगसंगी सृष्टी शोभत ही दोघी न दिसे जगी तिसरे. आणि श्रीराम आणि सीता दोघच त्या ठिकाणी शोभिवंत दिसू लागले आणि दोघांनी त्रिभुवन उजळून गेलं. दोघांशिवाय तिसरं कोणीही दिसत नव्हतं, एवढा प्रकाश त्या दोघांचा होता. आणि अतिशय शोभिवंत मनाला प्रसन्न करणारी शोभा श्रीराम आणि सीतेची विमानामध्ये दिसू लागले. धनुर्धारी दीक्षा गुरु विमानी बैसले सौमित्र आनंदला वानर भार जय जयकार केला. आणि मग अतिशय विद्यामध्ये धनुर्विद्यामध्ये प्रवीण असणारे श्रीरामचंद्र तसेच लक्ष्मणजी विमानामध्ये बसले आणि बसल्यानंतर श्रीराम सीता आणि लक्ष्मण ही तिघं विमानामध्ये गेल्यानंतर बाकी सर्व वानरांनी भगवंताच्या नावाचा जयघोष सुरू केला. आज्ञा देऊनी इतरांशी सेनापती आणि प्रधानांशी सुग्रीवा सहित अंगदेशी श्रीरामाज्ञेशी बैसले. आणि बाकीच्या सर्व वानर सेनेला भगवंतानं आज्ञा दिली की जावा. 10 जण आपल्या सोबतीला बसवले. बाकी वरकड सगळे वानर पुढे जाण्यासाठी सांगितलं, पण त्यांनी सांगितलं जोपर्यंत भगवंताचं स्वामींचं विमान आकाशामध्ये झेप घेत नाही, रामचंद्र पुढे जात नाही, तोपर्यंत वानर जाणार नाहीत. असो रामचंद्र विमानामध्ये सगळ्यांच्या अनुमतीने बसले. बाकीच्या वानरांना जाण्यासाठी आज्ञा केली. ऐका. अत्यंत जीवलग अप्त विरक्त अनुरक्त भावार्थ गुणी असोनी गुणातीत श्री रघुनाथ निज भजने. आणि असा असणारा अत्यंत जीवलग अनुरक्त सदुदित असणाऱ्या भगवंताच्या भजनामध्ये रक्त भावार्थ मूर्तिमंत असा असणारा आणि रामचंद्राच्या भजनामध्ये सदुदित तल्लीन असणारा तो विभीषण, त्या विभीषणाचं वर्णन रामचंद्र करतात. जीवनी जन्मे मुक्ता फळ ते उपजातीची आटे फळ तथापि परीक्षक कुशळ म्हणती अति ढाळ पाणी आहे. आणि अशा पद्धतीने मुक्ता फळ पाण्यामध्ये असत आणि ते मुक्ता फळ आल्यानंतर ना जसं पाणी आटत, पण परीक्षक जे आहेत ते परीक्षक सांगतात तिथं पाणी आहे. तशा पद्धतीचे भजन विभीषणाचं होतं. कारण भगवंत सगळ्यांचा परीक्षक आहे. कुणी कसं भजन करतो, कुणी कसं वागतो ही भगवंताला माहिती आहे. त्यामुळे कुणी कसंही म्हणू द्या, पण विभीषणाचं निस्सीम भजन रामचंद्राला माहिती होतं, कारण ते सगळ्यांचे परीक्षक आहेत असं सांगतात. तैसे श्रीराम भजन करिता गुणात विकारी वर्तता विभीषण भोगी गुणातीतता श्री रघुनाथाचे निज भजने. तशा पद्धतीने रामचंद्राचं भजन करणारे विभीषणजी होते. त्रिगुणाच्या विरहित होते, त्रिगुणामध्ये अलिप्त नव्हते, त्याचे वेगळे होते. सगळे भोग भोगून सुद्धा निस्सीम रामचंद्राचं भजन करणं हा विभीषणाचा भावार्थ होता आणि तो रामचंद्राने जाणलेला होता, ओळखलेला होता असं सांगतात. अति सात्विक बुद्धी करुण निष्कर्मे सेविता रघुनंदन या लागी सत्वगुणी संपन्न स्वयं रघुनंदन पाचारी. आणि विभीषण अतिशय सत्व गुणामध्ये होते. विभीषणाची बुद्धी सात्विक होती आणि निष्कर्म रामचंद्राचं सेवन रामचंद्राचं भजन करत होते, म्हणून सत्व गुणामध्ये संपन्न होते. आणि असे असणारे विभीषण आणि सत्व गुणामध्ये परिपूर्ण असल्यामुळं निस्सीम रामचंद्राचं भजन करत असल्यामुळं रामचंद्राने विभीषणाला आपल्या जवळ बोलवलं. काय सांगतात. विरोधे हानिता लाता सर्वता विषाद नाही चित्ता अमर्याद शांती तत्वता विद्वान यार्था मने राम. आणि रामचंद्र सांगू लागले विभीषणजी, भर सभेमध्ये तुम्हाला लाथा घातल्या रावणानं, पण त्या लातेचा विषाद मानला नाही, त्याचं दुःख मानलं नाही. ज्याने लाथा घातल्या त्याच्यावरती उपकार केला म्हणून तुम्हाला विद्वान म्हणता येईल, कारण ती विद्वानाची लक्षण आहे. साहे अपराध जनाचा योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा असं कार्य तुमचं आहे.
किती जरी लोकांनी नावं ठेवलं, बोलली, लाता घातल्या, हाणलं मारलं, तरी सुद्धा तो अपराध सहन करून आणि जगताच्या कल्याणासाठीच तुमचं कर्तव्य आहे, कार्य आहे म्हणून विद्वान असं पदवी रामचंद्र विभीषणाला देतात. तत्वज्ञाने संपन्नता एकी सत्वमूर्ती विभीषणा नगरस्थानांची संभावना करून विमान बैसावे. तत्वज्ञानाने संपन्न आहात. तत्वज्ञान अद्भुत विभीषणाकडे होतं, परिपूर्ण ज्ञान होतं, ज्ञान विज्ञानाचं ज्ञान विभीषणाकडे होतं. विभीषणाला रामचंद्र बोलतायत, अयोध्येला यायचं म्हणताय, चला आमचं काहीच म्हणणं नाही, पण नगरामध्ये लोकांची संभावना लक्षात घ्या. सगळ्या लोकांना सांगा आपलं जे काही तुमचं लंका नगर आहे प्रधानाच्या ताब्यामध्ये द्या, त्यांच्या हवाली करा. सगळ्या नागरिकांचं लंकेमधल्या लोकांचं म्हणणं ऐका आणि सगळ्यांच्या म्हणण्यानुसार सगळ्यांची संभावना जाणून विमानामध्ये बसा असं रामचंद्र बोलतात. प्रतिनिधी करोनी नगरासी स्वय देखोनी मातेसी प्रतिनिधी करोनी नगरासी स्वय देवोनी मातेसी पाठवावे निज धामासी निज गजरेसी अति प्रीती. आणि तुमची जी काही नगर आहे ती नगराचा प्रतिनिधी म्हणजे नगरामध्ये कोणीतरी एक जण कोणाच्या तरी ताब्यामध्ये ते नगर द्या. आपल्या आईला निज धामाला पाठवा. सगळी व्यवस्था लंकेमधली परिपूर्ण पार करा, मग आमच्या बरोबर चला असं रामचंद्र सांगतात. त्रिजट आणि सरमेसी निवारावे कैकईसी सुखी करावे तियेसी सख्यत्वेसी त्रिजटेच्या. त्रिजटा आणि त्या त्रिजटेची मैत्रीण सरमाय, सखी म्हटलं जातं तिला. आणि ती असणारी त्रिजटेची सखी ह्या दोघींना कैकशीच्या हातामध्ये द्या. कैकशीच्या तोपर्यंत हातामध्ये द्या, ती तिचा सांभाळ तुम्ही येईपर्यंत करतील अशा पद्धतीची नागरिकांची व्यवस्था करा आणि मग विमानामध्ये बसा. भगवंत बोलतात, त्या दोघीसी अति प्रीती कृपा करावी निश्चिती भोडवावे सेनापती सैन्य संपत्ती समवेत. आणि त्या असणाऱ्या दोघीवरती अतिशय कृपा करावी. जे काही लंकेमधले प्रधान असतील तुमचे, ते प्रधानाच्या हातामध्ये नगर द्या, सेनापतीच्या हातामध्ये द्या. तुमच्या लंकेतलं परिवार, सैन्य, सेनापती, प्रधान यांचा त्या ठिकाणी यांना बोध करा आणि मग सगळी नगरातली व्यवस्था जाणून लक्षात घेऊन पुन्हा विमानामध्ये बसा असं रामचंद्र बोलतात. कोणी रामाचे वचन मातेसी करोनी नमन प्रतिनिधी करोनी आपण निज नगरा जान गोळवले. अशा पद्धतीने रामचंद्राचं बोलणं ऐकलं, आईला नमस्कार केला आणि जी काही त्या ठिकाणी आईला गावामध्ये नगरामध्ये पाठवलं. आणि काय करतात, सवे देवोनी त्रिजटेसी गोळविली कैकसी आशा पुरवणी सकळांसी श्रीरामापासी स्वयं आला. आणि मग अशा पद्धतीने त्रिजटा आणि सरमा, त्रिजटा रामचंद्राची आवडती भक्त, कारण तिनं सीतेचा सांभाळ केलेला होता. त्या त्रिजटेची सखी सरमा ह्या दोघींना कैकशी मातेच्या हातामध्ये दिलं. सगळं नगर आपल्या प्रधानमंत्र्याच्या हातामध्ये दिलं आणि सगळ्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी सांगून विभीषणजी परत रामचंद्रापाशी आले. रामाज्ञे करून चौघे प्रधान घेऊन राजा विभीषण आपण स्वयंमान अरुडला. आणि रामचंद्राच्या जवळ आले 4 प्रधान, जी सुरुवातीपासून विभीषणाच्या सोबती होते. ते प्रधान बरोबरीला घेतले, रामचंद्राची आज्ञा घेतली. 4 प्रधानासहित विभीषण त्या विमानामध्ये बसले. श्रीराम म्हणे हनुमंता संपादिली सकळ व्यवस्था विमानारोहण करी आता सकळ व्रता तुझवीन. रामचंद्राने सांगितलं हनुमंताला, हनुमंता आम्ही मग अशी जी 10 लोकांची नावं घेतली त्या लिस्टमध्ये तुम्ही आले नाहीत, तुमचं नाव घेतलं नाही, पण स्पेशल नाव घेतो म्हणजे आता बसा. तुमच्याशिवाय आम्हाला काही, तुमच्याशिवाय आम्हाला आनंदच नाही, म्हणून तुम्ही विमानामध्ये बसा. तुम्ही असाल तर आम्हालाही आनंद आहे, विमानालाही शोभा आहे, म्हणून तुम्ही विमानामध्ये बसा असं आग्रहाची विनंती भगवंत करतात. जैसे प्राणविन शरीरात तेवी तुझ विन आम्ही समग्र तू बैसोनी सत्वर गगन संचार संपारी. आणि रामचंद्र सांगू लागले, हनुमंतराया तुम्ही जर आले नाही तर आम्हाला आनंद वाटणार नाही. जसं शरीरामध्ये प्राण असेल तरच शरीराला किंमत आहे, नाहीतर शरीराला कोणीही विचारत नाही. प्राण असेल तर किंमत आहे, तशा पद्धतीने किंवा शरीरामध्ये जसा प्राणाचा संचार असावा तशा पद्धतीने विमानामध्ये तुम्ही असावेच.
तुमच्याशिवाय आम्हाला आनंदच नाही. तुम्ही असाल तर आम्हाला अद्भुत आनंद होईल, म्हणून तुम्ही विमानामध्ये बसा असं हनुमंताला बोलतात. सारखा दिसत नाही. आम्हा सगळ्यांचा चाळक सत्याचा चार तू एक, तुझे निमंडित सकळीक वेगी पुष्पक अंगीकारी. आणि आमच्या सगळ्यांचे चालक तुम्ही आहात. आम्हा सगळ्यांना चालवणारा तुम्ही आहात. कारण का राम लक्ष्मणाधी समस्त उन्हे पडत जेथ जेथ, हनुमान पावे तेथ तेथ, अटक कार्यार्थ साधुनी युद्धकांड अध्याय 42. त्याच्यामधली ती उभी आहे. जिथं जिथं रामचंद्राला ऊन पडेल तिथं तिथं तुम्ही आलेला आहात. म्हणून आमची जी शक्ती आहे ते तुमच्या अधीन आहे. आम्हा सगळ्याला चालवणारे तुम्ही आहात, म्हणून तुम्ही विमानामध्ये बसा अशी विनंती भगवंत हनुमंताला करतात. ऐकता श्रीराम ज्ञापन हनुमान घाली लोटांगण, बंधुनी श्रीरामचरण केले आरोहण विमानी. असो पांडुरंगा करो प्रथम नमला दुसरे जन संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वाद आणि कथेचा विस्तार बाबा दिसत गुरुद असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पाद करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान. प्रभू रामचंद्र असणारे म्हणून सर्वजण असणारे विमानात बसा. हनुमंतराय काय म्हणत होते नको, पण प्रभू रामचंद्राच्या आज्ञेशीर सावंत बांधले गेले आणि हनुमंतरायने लोटांगण घातलं आणि प्रभू रामचंद्राच्या चरणाला स्पर्श केला आणि प्रभू असणारे हनुमंत विमानात बसले. विश्वकर्मा येऊनी पुढे श्रीराम नमिला वाडे कोडे, अति प्रेमाच्या निसुरवाडे पडले झापडे नेत्रांनी. विश्वकर्मा असणारा ते विश्वकर्माला प्रभू रामचंद्राला असणारा कौतुकाने दंडवत घातला आणि विनंती प्रेमाने केली म्हणजे असणार. लवकरात लवकर प्रभू रामचंद्र तुम्ही विमानात बसा असं सांगता सांगता जी बघितलं टाक लावून प्रभू रामचंद्राकडे विश्वकर्मा बघू लागले. अर्धोन्मिलित झाली दृष्टी, बाष्प दाटले पैकंठी, श्वास दाटला असे पोटी, नैवाकुटी पैशात. जेव्हा विश्वकर्माने प्रभू रामचंद्राला बघितलं, नैनी निरुलोटे कंठी बाष्प दाटे, अर्धही प्रगटे रामरूप अशी अवस्था. विश्वकर्माची दाढी अर्ध उघड्या अर्ध पांढर तसंच राहिलं. कंठ दाटला गेला, काय बोलावं सुचेना गेलं. अति प्रेमे देखुनी त्याशी, कृपा उपजली राघवाशी, स्वयं उचलून वेगेशी निजे हृदयाशी. असं असणार प्रेम उत्कंठा विश्वकर्मेची प्रभू रामचंद्राने पाहिली गेली. प्रभू रामचंद्राला आनंद झाला. आनंदाच्या भरात आलिंगन विश्वकर्म्याला प्रभू रामचंद्राने दिलं म्हणतात. कृपेने आलिंगिता रघुपती, त्रिविध तापा झाली शांती वा परम विश्रांती झाली निर्मुक्त भवश्रमा. जेव्हा कृपेने आलिंगन प्रभू रामचंद्राने दिलं, त्रिविध तापाची झाली बोळवण. त्रिविध ताप आध्यात्मिक आधी दैविक आणि आधी भौतिक तिन्ही साप विश्वकर्मेचे संपले. एवढं सुख वाटलं, एवढा आनंद वाटला. आता ह्या भवरूपी सागराचं जी काय जन्म मरण आहे, हे असणार जन्म मरणात असणार ही जी काय भवरूपी असणार दुःख आहे, त्या दुःखात पार असणारे विश्वकर्मा झाले म्हणतात. प्रेम देखुनी अद्भुत आणि विमानाचे कुशळीत, तेने भजने रघुनाथ स्वयं वदत वरदाशी. प्रभू रामचंद्राविषयी प्रेम आणि प्रभू रामचंद्राची सेवा म्हणून दिव्य असं विमान प्रभू रामचंद्रासाठी बनविलेलं विश्वकर्माचं प्रभू रामचंद्राने पाहिलं गेलं. प्रभू रामचंद्राच्या अंतःकरणाच्या ठिकाणी दया निर्माण झाली आणि जाता जाता विश्वकर्म्याला काय आशीर्वाद देऊ लागले ऐका. निज कर्मे आचरता व्युत्पत्ती, तुझी मलिन नवे वृत्ती, अकर्तात्मक बोध स्थिती, सुख संस्कृती स्वानंदी. स्वतः कर्म करत असणारा ती काय तुमचं ज्ञान आहे, ते ज्ञानाच्या मुळे असणार. तुमची वृत्ती कधी असणारी मलिन झालेली नाही. म्हणजे मी केलं असं कधीच दाखवत नव्हतं. म्हणजे कधी पण असणाऱ्या मी केलं असं म्हणतच नाव करून सुद्धा आकारता मी केलंच नाही या बोधस्थितीवर तुम्ही असता म्हणले. सकळ सृष्टीचे संपादन करिताना वादी अभिमान, सहज स्थिती समाधान सच्चिदानंद घन. तुम्ही सच्चिदानंद घन स्वरूप असणारे विश्वकर्मा आहेत. सर्व सृष्टीच असणारं पालन आणि निर्मिती तुम्ही करता. पण कधी गर्व आणि अभिमान करत मी केलं, मी तयार केलं, मी अभिमान म्हणून प्रभू रामचंद्र ते चाले असं मी पण तुमच्याकडे नाही. म्हणून तुम्ही असणारे सुखी आहोत, आनंदी आहोत आणि सहज समाधान
समाधानी आहोत. कुलाल भांडे निपजवीत परी गगनन करी घटाकृत ते जेवी करणी रहित देवी तो आलीस अलिप्त. स्वतःच्या कर्मामध्ये तुम्ही वेगळंच असतो. जसं कुंभार म्हणजे असणार अनेक प्रकारचे असणारे गाडगे बनवतं, पण म्हणजे असणारे घटा जी काय असणार गगन असणाऱ्या घटाच्या आकृतीचं करू शकत नाही. तशा प्रकारचं म्हणजे तुम्ही म्हणजे तुमची करणी वेगळी आणि तुमचं काम वेगळं. मी करते पण असं तुमच्या कामात नसतो म्हणले. ऐसे देता आशीर्वचन विश्वकर्मा सुख संपन्न छेदुनी त्रिपुटीचे भान कर्मबंधन छेदिले. आणि अशा प्रकारचं आशीर्वचन प्रभू रामचंद्राने दिलं. बरोबर विश्वकर्मा आनंदित झालेले आहेत. आणि देह देता ध्यान नेता ज्ञान हे जे काय असणार त्रिपुटी आणि असणार जे काय कर्मक्रिया आणि क्रियामान असणार जी काय कर्माची बाधा आहे ती सगळं संपली. कर्मा माझी निष्कर्मता सर्व कर्मी श्री रघुनाथा वा वा. झाला देखता स्वयवर्तता निज कर्मी. स्वतः जी काय कर्म करत आहे ते कर्माचे असणार निष्कर्म असणारी तिची अवस्था झाली. जी कर्म करणार आहे ते प्रभू रामचंद्र करणार आहेत. मी निमित्त आहे अशी प्रकारची अवस्था विश्वकर्मेची झाली. त्याच्यामुळे आनंदित झालं. आज्ञा पुसोनी सकळाशी विमान न्यावया मोक्षपुरीशी अतित्वरा राघवाशी करी सकळाशी पैवे. आणि सगळ्याची आज्ञा घेऊन सगळ्याला विचारून लवकरात लवकर आपला अयोध्या नगराकडे जाण्यासाठी प्रभू रामचंद्राला गडबड झालेली आहे. आणि सगळ्याला म्हणू लागला उशीर लावू नका, लाईट गेलेले तर अंधाराचा फायदा घ्या, बसा पटा 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 येऊ म्हणा. सप्तपुरी माझारी पहिली मोक्षाची अयोध्यापुरी न्यावया तेथवरी कळवळा भारी श्रीराम. सप्तमोक्षपुरे त्याच्यातली पहिली मोक्षाला जाणारे गाव कुठला असेल तर अयोध्या नगरी आहे. म्हणून अयोध्येचं विमान नेण्यासाठी प्रभू रामचंद्राच्या हृदयात कळवळा निर्माण झालेला आहे. म्हणून प्रभू रामचंद्र सगळ्याला म्हणू लागले बसा 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 लवकर. सुंदर कामक विमान संकल्प मात्रे करी गमन पावावया मोक्ष भुवन अधिकार्या पूर्ण आज्ञा. जी जी काय अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना लोक प्रभू रामचंद्र आज्ञा करू लागलेले आहेत. अहो म्हणजे असणार आहे पुष्पक विमान इथं कामक विमान म्हणलंय इच्छिलेल्या ठिकाणी जाणार आहे. तर लवकरात लवकर बसा रे पटा पटा पटा. चला बारशी 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 नाही अयोध्या 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 10 रुपये 10 रुपये 10 रुपये बसा. श्रीरामाज्ञे करून स्वधर्मनिष्ठ हरिगण स्वाधिकारे करून स्वस्थानी पूर्ण. लगेच प्रभू रामचंद्राने विक्री चला अयोध्या चला अयोध्या चला अयोध्या म्हणल्याबरोबर पटापटा जसा ज्याचा अधिकार होता तशा प्रकारची वानर मंडळी पटा 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 पटा. आणि त्याचं बुक केलेलं सीट होतं का आपापल्या सीटावर जाऊन बसली. श्रीरामाज्ञे स्वस्थ स्वाधिकारे नेमस पैसले समस्त श्री रघुनाथ प्रभू रामचंद्राच्या आज्ञेने म्हणजे ज्या त्या सीटावर जी ती वानर मंडळी जाऊन बसली त्याच्यामुळे प्रभू रामचंद्राला आनंद वाटला. म्हणले कंडक्टरचं काम मिटलं. ह्याला उठून त्याला बसवून ती काय म्हणतात त्याला चेकर म्हणतात का काय म्हणतात का म्हणजे मी ध्यानात नव्हा. त्याचं कामच मिटलं म्हणजे असणार. आपापल्या ठिकाणी बसले. प्रभू रामचंद्राला आनंद वाटला. श्रीराम बैसता विमानी आनंद कोंदला त्रिभुवनी वा वाजंत्र्याच्या ध्वनी विचित्र स्तवनी. त्या माझ्या प्रभू रामचंद्र विमानात बसलेल्या सर्वांना आनंद झाला. आनंदाच्या वारात असणारे वानर मंडळी असणारे प्रभू रामचंद्राच्या नामाचा जे जयकार करू लागले. प्रभू रामचंद्राचं स्तवन करू लागले. वाजंत्री वाजवू लागले म्हणतात. नादांचा उपक्रम ऐकता मन पावे उपरम सामगायन मनोरम भौता समस्त. विचित्र असा नाद तिथं ऐकायला सगळ्या मनाला मन असणार रमून जाईल अशा प्रकारचं असणार उपक्रमच होईल. अशा प्रकारचं वाद्य वाजू लागलं असणार गुणनवाद चालू झालेला आहे. मनाला मोहन टाकणार असणार गायन चालू झालं म्हणतात. वानरांचा भुभुकार रामनामाचा गजर वाहनांचा जय जयकार नदी खेचर करजती. विमानात म्हणलं वानरांचा भुभुकार जय श्रीराम. इकडे राम नामाचा गजर त्यांचा चालू होता. जास्त 33 कोटी देव विजय जयकार करत होती म्हणजे असणार. इकडे आकाश मार्गाने जी जी काय असणार पशु पशु होते ते सुद्धा असणार राम नामाचा जय जयकार करत होते म्हणजे. राम नामाचा गंभीर ध्वनी गेला सत्य लोक भेटोनी वा पोकळी भरोनी श्रीराम ध्वनी कोंदला. एवढा राम नामाचा आवाज तिथं दुमदुमला गेला. एवढा आवाज दुमदुम गेला. सत्य लोक असणाऱ्यापर्यंत आवाज पोहोचला गेला. दिशांची जी काय पोकळे ती राम नामाने भरून गेली. प्रतिध्वनी येऊ लागला. जिकडं बघून तिकडून आवाज जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. नाम भरताची गगनी ओसर चालिला तेथून वा वा लागला अमृत करणी त्यावनी तिमले नामाच्या जय जयकारणी विमान हळूहळू पुढे चाललेला आहे. आणि हळूहळू विमान पुढे जात असताना त्या नामामृत ओढी झाली.
पिके अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नाम म्हणजे अमृत आहे आणि त्या अमृताचा वर्षा पृथ्वी तलावर चालला. म्हणून जिथं जिथं ती रामनाम ऐकू जाईल तिथली लोक त्या रामनामाने भिजू लागले. ती पण श्रीराम जय राम जय जय राम म्हणू लागले. अमृत सिंचन धरेशी ते विचारली कठीण तवा शिवा. मृदू झाली कैशी नवनीताशी. आणि त्या नामरूप्या अमृत संजीवनी पृथ्वीवर पडला गेला. पृथ्वी असणार आपलं जे काय कठीण तिचा गुणधर्म आहे कठीणत्व तो तिने गुणधर्म सोडला आणि एवढी असणारी मऊ झाली एवढी मऊ झाली की लोण्यावर मऊ झाली. लोणी सुद्धा फिका पडला तिच्या मऊ कोणापशी. श्रीरामे सुखावली धरा दुभो लागली ऋषीश्वरा. वा वा वा. मूळ धान्य द्वारा सुखी द्विजवरा. प्रभू रामचंद्रामुळे पृथ्वीला एवढा आनंद वाटला एवढं सुख लागलं. त्या पृथ्वी असणारे भरपूर अन्नधान्य असणारे उगू लागले. ऋषी मंडळींना म्हणजे असणारा सुखी आनंदित करू लागले. नामे भेदले पाताळ जाळीत पणगांची गरळ. निर्विष झाले व्याळ नाम बळ. नामाची ताकद आणि वरा म्हणजे असणारा नामाचा गजर कुठवर गेला पाताळापर्यंत गेला. आणि पाताळाच्या ठिकाणी नागोकुळ राहत विषाची गरज सोडत होती पण त्यांच्यापाशी बी नाम पोहोचलं. नाम पोहोचल्याबरोबर त्यांचं सुद्धा असणार जी काय विष होत ती सुद्धा शांत झालं म्हणतात. राम नामाचा गजर करीत त्रिलोक्याचा उद्धार. वा चालिला रघुवीर निज नगर. राम नामाचा गजर करत आणि ह्या सर्व जगाचा उद्धार करत प्रभू रामचंद्र म्हणजे असणार आपल्या गावाकडे श्रीराम जय राम जय जय राम करत निघालेले आहेत. विमान उसळता गगनी तळी दिशे सकळ अवनी. तेने संतोष रघुनंदनी शिते लागुनी. विमान आकाश मार्गाने चाललेला आहे. वरून प्रभू रामचंद्र खाली विमानातनं बघत आहेत आणि सीता माऊलीला बी म्हणू लागलं बघ 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 की वाण्या प्लॉटचं श्री संकल्प स्फूर्ती श्रीराम मंदिर दिसलं का तुला दिसलं का असं म्हणत म्हणत प्रभू रामचंद्र विमान पुढे पुढे सीतेला सांगू लागले. वदना गोरटी अंकी बैसवी जगजेती. करुणी हनुवटी श्रीराम गोष्टी सांग. चंद्रासारखा जिचा चेहरा आहे असे सीता माऊलीला प्रभू रामचंद्रने आपल्या मांडीवर बसवलेला आहे. मांडीवर बसून हनुवटीला सीता माऊलीच्या धरलं आणि सीता माऊलीला प्रभू रामचंद्र विमानातनं खाली बघून सांगतात होक 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 ही बघितलं का हिता आम्ही आलतो बघा आता काय सांगतात. सावदायके सीता सुंदरी तुझे कानारे वानरी. हा केली त्रिकुट शिखरी महामारी राक्षसा. सावदायका सीता माऊली म्हणजे असणारा बघा ही जी काय त्रिकुट दिसते ही सुवेळा पर्वत म्हणजे ह्या सुवेळा पर्वतावर वानर मंडळीनं भरपूर असं युद्ध केलं म्हणजे ह्या युद्धाच्या ठिकाणी राक्षसांना मारलं. ही सुवेळा पर्वत पुढे विमान निघालं. अमरावती समान रावणांचे लंका भुवन. विश्वकर्म्याने आपण रचिले अनेक. त्या विश्वकर्म्याने म्हणजे अतिशय सुंदर इंद्रदेवाच्या अमरावतीला सुद्धा फिका पडेल असं हो ही लंका नगर राजा रावणासाठी बनवलं विश्वकर्म्याने. क्षणमात्रे तिचे दहन हनुमंते केलेसे आपण. त्याची सुवर्णमय ओतिली जाण प्रतापपूर्ण हनुम्याचा. ऐक म्हणजे सीता माऊली काय सांगायचं हे आधी नगर म्हणजे साधं सुद्धा होतं म्हणजे असणार दगडा इटा भिंतीचं होतं म्हणजे. आणि जेव्हा ह्या हनुमंतरायांनी जाळलं का तेव्हा म्हणजे काय भानगड झाली आपण ऐकलं 22वा 23वा 19वा अध्याय सुंदरकांडातला. मग तेव्हा म्हणजे त्या हनुमंतरायांनी म्हणजे सोन्याचंच केलं. एवढा प्रताप आपल्या हनुमंतरायाचा आहे. सोन्याचंच नगर लंका केलं. जाळलं कोळसं व्हायचं तर सोनं झालं म्हणजे त्याचं. तये लंकेचे 14 मारिल्या थोर थोर धुरा. नद्या रुधिरांच्या अपारा करदम थोर मास. ह्याच लंकेच्या चारी बाजूच्या म्हणजे असणाऱ्या थोर थोर भाले म्हणजे राक्षस मारले गेले. ह्याच ठिकाणी म्हणजे सीतामाऊली रक्ताचा आणि मांसाचा चिखल झाला होता. विरा वानरा झोट धरणी रण नदी वाहिली. परणी वानर दगड घाय करुणी पुच्छ कवळुनी मिसकळ. ह्याच ठिकाणी वानरामध्ये आणि राक्षसामध्ये कॅसाला धरू धरू असणारे भांडण झालं. ह्या ठिकाणी म्हणजे असणारे रणनदी वाहू लागले. रक्त आणि मांस वाहू लागलं होतं. त्याच्यात अनेक असणारे राक्षस वाहून जात होती. वानर म्हणजे आपली शक्ती वर करून म्हणजे इथंच असणारे युद्धात मिसळत होती नाचत होती. मारिले रावण कुंभकर्ण इंद्रजित खया पुत्र दारुण. मारिले सेनानी प्रधान सकळ सैन्य राजा रावण संपला. कुंभकर्ण संपला. इंद्रजित संपला. अखिया कुमार संपला. अनेक राक्षस प्रधान पुत्र इथं संपविली. तुझेची कैवारे सुंदरी रांडा झाल्या कोटीवरी. शंखस्फुरण घरोघरी शास्त्रधारी. ऐका सीतामाऊली तुमच्यासाठी कोट्यानुकोटी राक्षस मारले. त्यांच्या पत्नी असणाऱ्या विधवा झाल्या. एवढं कार्य सीतामाऊली तुमच्यासाठी केलं. घरोघरी नुसतं
शिंबाच होता म्हणजे सगळे जण नुसतं ठोठत बोंबलत होती. राज्य देऊनी बिभीषणाशी तुझ सोडविले परियेशी इतके सांगता राघवाशी विमान वेगेशी आणि असं प्रभू रामचंद्र सीतामाऊलीला सांगत आहेत, हे लंका राज्य जिंकलं, विभीषण काकाला दान दिलं, तुम्हाला सोडविलं असं म्हणल्या तेवढ्यात लंकेतलं विमान पुढे सरकलं. पुढे देखुनी सागर सांगता झाला रघुवीर हा आमचा परम मित्र कृतोपकार आम्हा. पुढे विमान सरकलं, पुढे विमान कुठे आलं, सागराच्या जवळ आलं. बरोबर रामचंद्र म्हणला बघ 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 तुमचं समुद्र म्हणले, ती समुद्र आहे ना म्हणले, आमचा मित्र बी आहे म्हणले, आमचा पूर्वज बी आहे म्हणले, आणि ह्याचा लय उपकार आहे म्हणले सीतामाऊली. सांगू का तुम्हाला, आमुच्या पूर्वजी स्थापिला तो उपकार स्मरणी वाहिला शेतुबंधाचा विचार भला सागरे वहिला. अहो सीतामाऊली काय सांगायचं आम्हाला, 400 वर्षात समुद्र कसा ओलांडतो त्याचा प्रश्न पडला होता, पण आपलं पूर्वज म्हणजे आमच्या पूर्वजांनी ह्या सागराची स्थापना केलेली होती, म्हणून सागराने त्या उपकाराची परतफेड करायची म्हणून हे समुद्रावर पाषाण तारायचं सांगितलं आम्हाला. एवढी माहिती ह्या समुद्राने सांगितली. बघ समुद्र कसला आहे. सुग्रीवाचा सेनापती त्या नळाचे नी पाषाण तरती शेतू बांधुनी त्याच्या हाती लंके प्रती सुखी जा असणाऱ्या सागराने आम्हाला सांगितलं, सुग्रीव राजाचा सेनापती नळ नावचा आहे, त्या नळाच्या हाताने म्हणजे सागरात दगड तरले जातील, त्यांच्या हातून दगड तारा शितो बांधा आणि सुकेरणी लंकेत जावं असं आम्हाला ह्या सागराने सांगितलं. ऐकोनी सुमित्रानंदन स्वय झाला हास्यवदन श्रीराम आपले महिमान गौन करून. तेवढ्यात लक्ष्मी म्हणजे ऐकलं म्हणले, दादा काय सांगतो काय म्हणले असणार, ह्या नळाच्या हातून दगड तरले पलीकडे गेलं. पण राम नाम कुठं सांगतोय म्हणले दादा. दादा म्हणजे आपलं मोठेपणा गप ठेवलाय, बाजूला ठेवलाय, आणि वहिनीला काय बी सांगायला लागलाय, म्हणून लक्ष्मी मंदिर हा स्वाद. ऐके जानकी माते उतरावया वानराते मार्ग सांगता सागराते श्रीरामाते भेटे ना. मग ऐका सीतामाऊली मध्ये असणाऱ्या वानराला पलीकडे बाजायचं सागर काय मार्ग सांगणार. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने आपल्या दादाने काय केलं सांगू का वहिनी, लक्ष्मी म्हणजे मध्येच सांगायला लागले, वाचा. तेने क्षोभला रघुनंदन शोषावया सागर जीवन शिती सज्जिला अग्निबाण अपांपती तेने भयभीत. मग काय सांगायचं दादा, रागावला, रागाने म्हणजे अग्निबाणाचं प्रयोजन धनुष्यावर केलं. जेव्हा धनुष्यावर अग्निबाण समुद्राला जाळून टाकतो असं म्हणल्याबरोबर सागर घाबरला पुढं. स्त्रीपुत्रा समवेत श्रीरामा झाला शरणागत पूजोपचार अद्भुत घेऊन त्वरित पुढे. आपला असणारा सागर घाबरला, आपल्या मुला बायका समवेत तिथं असणारा प्रकार झाला. प्रभू रामचंद्राची त्यांनी पूजा केली. वहिनी काय बी सांगतात दादा, मी सांगतो ती खरं आहे असं लक्ष्मी म्हणजे म्हणू लागले. विचित्राकृती वचन स्वय करुणी आपण सुप्रसन्न रघुनंदन सागरे जाण पैकेला. विचित्र असं असणार एकमेकांचं बोलणं भाषण झालं गेलं, स्वतः असणार का सांगितलं सागराने, तुझे पूर्वज कसले तू कसला म्हणून असणार असं ती त्यांचं बोलणं होतं. ते बोलणं झालं म्हणजे प्रभू रामचंद्राला प्रसन्न करून घेतलं आणि सागर बी प्रसन्न झाले. पुढे काय केलं ऐका, अति संकट पडले तेथ मारू नये शरणागत सत्य प्रतिज्ञ रघुनाथ बाण निश्चित परते. अतिशय संकट प्रभू रामचंद्राला तिथं पडलं म्हणजे धनुष्याला बाणावर होता, अग्निबाणाने समुद्राचं शोषण करणार, पण बाण कुठं सोडायचं संकट प्रभू रामचंद्राला पडलं. पुढे काय झालं, कैसे संकट पडिले भारी बाण घालू कोणावरी तव आठवले झडकरी मरू दैत्यावरी सोडा. आणि असं संकट पडलं प्रभू रामचंद्राला, धनुष्याला बांधवला, बाण काम करून माघारी परत भारतात येत नाही, बाण कुठं सोडायचं तेवढ्यात त्यांना आठवण करून दिली सागराने. ती मरू देशातली मारवड देशातली म्हणजे गुजरातची लोक लय त्रास देते ती म्हणजे, त्यांना बाण सोड म्हणून त्यांना बाण सोडला बघा ते प्रभू रामचंद्र, म्हणून ती सुखी आहे ती सगळी मारवडी. राम भय सगळे भक्ती मारवडी लोक भक्ती कोणाची करतात बघा, प्रभू रामचंद्राची हनुमंताची. त्यांना बाण त्यांचा लागला म्हणून ती सुखी येते. आपल्याला कवा बाण लागायचं काय माहिती, वाचा. मरु दैत्य मारवडात प्रजा पीडित समस्त बाण सोडून या त्वरित केला घात. मारवड देशात मरु दैत्य होता म्हणलं, लय तरस लोकांना देत होता म्हणून प्रभू रामचंद्र बाण सोडला आणि त्या मरु दैत्याला मारलं. वधुनिया तयाशी बाण भेदला भूमीशी अग्निबाणाची आगी कैशी जळते देशी सुटले. मग म्हणले प्रभू रामचंद्राने अग्निबाण सोडला मरु दैत्यावर आणि मरु दैत्य असणारा जळ जळ त्याचा भागी जळू लागला. तेथेही केले विंदान अग्नी चोळला संपूर्ण काही दुबती गहन कृष्णा जाण निमाली. मग तिथं काय असणाऱ्या प्रभू रामचंद्राने कौतुक केलं. अग्निबाण त्या गावाला गेल्यानंतर उदक तुमच्या लोकांची तहान परिपूर्ण झाली. बघा आता सुद्धा तिकडच्या मारवाड्या देशात गेलं चहा प्यायला नसतंय, दूध तूप काला करून खाते ते अजून सुद्धा ती मारवाडी लोक.
का तर तिकडं गायी आपल्या इकडच्या गायी 2 टाइम दूध देतात, पण मारवाड्यांच्या इकडच्या गायी त्या मारवाड देशाच्या गुजरातच्या गायी 2 आणि 3 4 टाइम दूध देतात. दही दुधाला काही कमीच नाही. म्हणून अशा प्रकारचा असणारा प्रभू रामचंद्राच्या कृपाशीर्वादाने मारवाडी आजपर्यंत सुद्धा सुखी आहे. तेही केले विंदान अग्नीचं वळला संपूर्ण गाई दूध गगन तृष्णा जाण पुढची उदक मागो येते तिथं त्या क्षीर पान करवित कृपा ओळला रघुनाथ केला अद्भुत काय सांगायचं ना, भूतानी भविष्याची अशी कीर्ती त्या मारवाड देशात आपल्या दादाने केली. बाण स्वलांच्या बाणाबरोबर सगळे असणारी तहानभूक हरवून टाकली ती त्या लोकांची. बघा मारवाड्याच्या इकडे गेलं मारवाड देशात तर लोकांनी पाहुण्याने पाणी जर दिलं प्याय, पाणी जर मागितलं तर तिथं दुधाचं असणार त्याला तांब्या देतात. एवढं प्रभू रामचंद्राने सुपलम सुजलाम देश करून टाकला मारवाड म्हणले. ऐसे सांगता जानकी सीतव लंगिले सागरासी जेथे भेटी विभीषणासी त्या ठाईसी पयाले. असं सीतामाऊलीला प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजीने सांगता सांगता विमान पुढे सरकलं आणि विमान पुढे सरकलं की सागर संपला. सागर संपल्यावर ज्या ठिकाणी विभीषण काकाची भेट झालेली होती ते ठिकाण सांगितलं, त्या ठिकाणी विभीषण काकाच्या नामची भेट झाली. सीते तुझा लागी जाण बहु कष्ट विभीषण परी रावण शिकविता जाण काय सांगायचं सीतामाऊली तुमच्या विषयी मध्ये हे विभीषण काका फार कष्ट केलं त्यांनी. किती त्या राजा रावणाला सांगितलं शिकवलं पण राजा रावणाने त्यांचं ऐकलंच नाही. निग्रहोनी सांगता त्याची लत्ता घाले विभीषणासी आणि श्रीरामासी पय शरण. शेवटी दादा इकडे दादा तुझं कल्याण करायचं असेल, कुळ वाचवायचं असेल तर सीतामाऊली प्रभू रामचंद्राला देऊन टाक. प्रभू रामचंद्राला शरण जा असं विभीषण काकांनी सांगितलं. राजा रावणाला काय पटलं नाही. शेवटी राजा रावणाने म्हणले असणारा त्याला लाद घातली म्हणले विभीषण काकाला ना आपल्याकडे विभीषण काका शरण आले. येण्याची काळे रघुनाथ बिशकिले विभीषणात निवटून रावणाते मग तू ते प्रभू रामचंद्राने लगेच विभीषण काकाचा लंकेचा राज्याभिषेक केला. राजा रावणाला संपवला तुमची सोडवणूक केली. तुझं लागीचे तू बंधन केले ते क्षक्षयी पूर्ण मिनली सुरसिद्ध गण अन्यथा कोण करू शके. तुमच्यासाठीच म्हणले एवढ्या सागरावर 400 सागरावर म्हणले पाषाण दारून शेतू म्हणजे पूल बांधला. अक्षय आजपर्यंत तो असणारा शेतू आहे म्हणले. किती असणारे गणगंधर्व 103 सूर राक्षस जरी मिळाली तरी त्याला असणारे कुणी हात लावू शकत नाही असा शेतू बांधला. अते क्षोभ्य सागरी नाना क्षोभदांची अथोरी जो न कल्पवे मने करी तो क्षणा भीतरी बांधी. अतिशय क्षोभ्य सागराचा धडाधड उंच उंच लाटा सागराच्या ठिकाणी आणि नाना प्रकारची त्याच्यात स्वपद होती. मगर मासे मोठे 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 प्राणी होते. पण मला असणार मना डोळ्याचं पात लावतं न लावतं यावेळेस मला असणारे क्षणात एवढ्या असणाऱ्या सागरावर शेतू बांधला. देव दैत्यादी दानव पनगाणी मानव मिळाले त्रैलोक्य सर्व न करावे स्वयमेव. देव दैत्य राक्षस नव पन्नाग राख मानव मिळाले. स्वर्गमूर्ती पाताळात ते सगळे जण मिळाले एकत्र आले तरी त्यांच्याच्याने म्हणजे असणारा ह्या सागर बांधणं झालं नसतं मोडणं बी होणार नाही म्हणले. आणि अशा प्रकारचा सेतू बांधला. एकल्या हनुमंते पूर्ण सप्त पर्वत आणून जाण एक उणे 50 योजना सेतू बंधन संपविले. ऐका सीतामाऊली एकट्या एक हनुमंतराने 7 पर्वत पट्ट्याने एकदाच उचलले. 2 काठे 2 डोक्यावर 1 शब्दात 1 हातात 2 7 पर्वत उचलले आणि 50 योजन पट्ट्याने एकदा दणक्यातच बांधला म्हणले. इतर वानरी समजती अर्ध बांधिला पापती अर्ध उरला तो मारुती सेतू समाप्ती सगळी वानरात 18 पद्म वानरात 72 गुढ्या असुरात 56 कोटी माकडं यांनी म्हणलं अर्धा सेतू बांधला. एकट्या हनुमंतराने अर्धा सेतू बांधला. हे सेतू बंधन ख्याती अगाध श्रीरामाची कीर्ती युगायुगी वाखाणी ती जड
करती श्रीरामचरिते. अशा प्रकारे हे सेतू बंधनाची कीर्ती प्रभू रामचंद्राची आगात प्रसिद्धी आहे. म्हणजे युगान युग असणाऱ्या सेतू बंधनाची कीर्ती पसरली जाईल आणि जो कोणी हे सेतू बंधनाचं आख्यान ऐकल त्याचा उद्धार होईल अशा प्रकारचं चरित्र आहे. ऐसे सांगता चरित्र पुढे देखील रामेश्वर तेथील महात्म्य पार तेवढ्या विमान पुढे सरकल्याबरोबर प्रभू रामचंद्र म्हणले हो गो 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 असणार आता भारत देश लागला लंका संपली. मग म्हणजे हे की रामेश्वर या रामेश्वराचं जर वर्णन करायचं म्हणलं तर महात्म्य जर सांगायचं म्हणलं तर माझे असणारे तोंड सुद्धा कमी पडतंय, माझी वाक्य कमी पडतात, शब्द कमी पडतात. एवढं भलं महात्म्य सेतू बंधनाचं ठिकाण जे रामेश्वरचं आहे प्रभू रामचंद्र म्हणतात. ब्रह्मत्याची या कोटी दर्शनी जाती उठा उठी त्या महात्म्याची गोष्टी केव्हा कोटी बोलावे. मग म्हणजे असणार ही जी काय असणार त्याच्या दर्शने कोटी ब्रह्महत्या जाती. कोटी ब्रह्महत्या जर झाल्या तर त्याच निस्तरामेश्वराचं दर्शन घेतलं तरी ते कोटी हत्याचं पाप नाहीच होत. आणि त्याच्या महात्म्याची गोष्टी कशी माझ्या तोंडाने सांगू असं प्रभू रामचंद्र म्हणतात. परिकृपाळू जनार्दना जो अवतरला रघुनंदन तो मना माझी प्रवेशुना चरित्र पूर्ण वदवी. आमचे श्री सद्गुरु जनार्दन स्वामी प्रभू रामचंद्र असणारे करता करिता ते आमच्या मुखामध्ये असणारे प्रवेश करून जीबीला चालना देऊन ते असणारे महात्म्य पुढच्या अध्यायात गोड तुम्हाला सांगतील. राम मनाच्या मन राम चित्ताच्या निज चिंतन बुद्धिबोधाचा निश्चय पूर्ण आम्ही जरी म्हणजे आम्हाला महात्म्य वर्णन करायचं नाही तर आमच्या मनाचं मन कोण असेल तर प्रभू रामचंद्राचं आहे. चित्ताला चेतना देणारे प्रभू रामचंद्र आहे, बुद्धीला बोध देणारा प्रभू रामचंद्राचा आहे. असं स्वतः करता करिता प्रभू रामचंद्र आहेत. त्यांच्या कृपेनं श्रीरामाभिमानाचा अभिमान स्वय सोडू चिंत करुणा दांडोरा पिढी चरित्र कथना पुऱ्या आपण करीत. माझ्या गर्वाचा अभिमानाचा अभिमान प्रभू रामचंद्राचा आहे. म्हणजे स्वतः असणारे प्रभू रामचंद्राचा असणारे ह्या असणारी कथा त्यांचं चरित्र आपलं आपण सांगतात उग निमित्तानं आम्हाला केलं असं गावबा काका म्हणतात. नाली म्हणत आहे चरित्र श्रीराम हृदयस्थ अंतरी करीत महामार. मी मला पुतीला जाणारच नाही तरी उशिरा आलो पण हाय गाडी इकडे तिकडे प्रभू रामचंद्र जाऊ देत नाहीत. म्हणजे नगा लिहायचं म्हणलं तर हृदयात प्रवेश प्रभू रामचंद्र करतात आणि म्हणतात एवढं तर लिहायला झोप बाबा. लेकराला कसं आहे म्हणते खा एवढा घासल मग झोप, तसं मला म्हणतात एवढं तर लिहान पुन्हा झोप असं म्हणले असणारा प्रभू रामचंद्र राहूच देत नाहीत. म्हणले आंतरिक आतल्या दौची त्या जाकी तिकडे काय व्हायला लागले 1 तास तर आहे 2 तास तर आहे गेली लाईट बॅटरीची व्यवस्था आहे फोनचे बॅटरी आहे त्या दिवस तर कुठे गेलं नाही की म्हणजे आरतीन पानत्या पहिली माणसं काय लाईटच खाते का म्हणले असू दे म्हणले तरच होईल म्हणले जा बाबा जा. असं प्रभू रामचंद्र अवतारात डवची त्यातून तीच कार्य करून घेते. देह गेहाची आवडी सांडवणी स्त्री पुत्रांची गोडी निज चरित्रात आवडी निज निर्वंडी चालविता. चल महाराज मग म्हणले असणार देह गेहाची देह म्हणजे आपलं शरीर गेह म्हणजे घर गेहाची घराची आवडी आणि एवढंच नाही असणार जे काय संसार आहे त्या संसाराची म्हणजे स्त्री पुरुषाची गोडी बाजूला सारून म्हणजे असणार प्रभू रामचंद्र आवडीनं म्हणजे प्रभू रामचंद्राचं चरित्र चालवत्यात. बघा हिथं आल्यावर घराचं शरीराचं ध्यान होते का काय होत नाही महाराज. बायकोचं ध्यान नाही पोराचं ध्यान नाही वाचा जेथे जेथे ममता जात तेथे तेथे पावोनी रघुनाथ समूळ ममतेचा निपात तत्काळ करीती श्रीराम. जिथं जिथं ममता जात होती तिथं तिथं प्रभू रामचंद्र जायचं. समूळ ममता संपूर्ण असणार सगळं असणार काय होत होतं श्रीरामच होत होतं. महाराज थांबा लोभे जाय ममताद्वारी तव राम स्मरुनी. 9:15 वाजले पुन्हा उद्याच म्हणताय म्हणतो ना तुमचं व्हिडिओ बंद करून पुन्हा चालू करा पहिल्यापासून. पहिला सुरुवात आद्याचं झालं काय होतं प्रकार 1 करा प्रकार 2 करा. लोभे जाय ममताद्वारी तव
एवढं कशाला वर चाललं मला लोभाने असणार ममता जर पुढे आली ममतेच्या द्वारात लोभाने जायचं म्हणलं तर तिथं लगेच प्रभू रामचंद्राचं ध्यान व्हायचं. बघा ममता आता घरी जावं लाईट नाही कशाला तिकडे अंधारात कुठं ऐकू येते दोघं पण मारले मोठं मारायला आता घरी जावाच आहे त्यांच्या वाटत असताना बरं झालं बाबा लाईट गेली कीर्तन डोक्यावर कमी झाला आज असं वाटत असेल पण म्हणले असणारा तिथं असं वाटत होतं ममता शिरल तिथं लगेच प्रभू रामचंद्राचं ध्यान होतं म्हणले आणि मग असणारे त्या ममतेचं नाही सोबत होतं आणि प्रभू रामचंद्र आमच्या मुखातून रामकथाच बोलून घेतात म्हणले शरण एकी एक नाता जनार्दना सर्वगता माझे काही स्वामी गावा काका आपल्या सद्गुरु शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना शरण झाला शरण जाऊन म्हणतात असणारा आमचे असणारे जनता जनार्दन सर्वगत असणारे आमचे गुरुवारी असणारे आमचे जनार्दन स्वामी आमचे प्रभू रामचंद्र आहेत म्हणले आणि माझं तिथं काहीच चालू देत नाहीत म्हणले करता करिता प्रभू रामचंद्र आहेत जरा असं तसं बसलो मार्गाळ्यासारखं आळशासारखं केलं की चेतना देतात आणि लिहा रामायण बोला सांगा रामायण म्हणतात एका जनार्दना शरण दांडोला पिटी ग्रंथ कथन चालवी एका जनार्दन रामेश्वर कथन वधारा एका शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेले नव्हे गावा काका आपल्या सद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले आणि दांडाला पिटून सांगतात ग्रंथाचं कथानक लिहा नीट वाचा सुरत पुष्कळ चालवा असणारा ग्रंथ असणारा बरोबर त्यांचं त्यानंतर त्यांना माहिती सुरुवात असू दे महाराज मग मला असणारा पुढे असणारा सुंदर गोड कथानक आहे रामेश्वर महात्मे बर का सेतुबंधन ज्या ठिकाणी झालं तिथंच असणारा रामेश्वर आहे. आपण काशीला गेलं की रामेश्वरला जावं म्हणतात रामेश्वरला गेलं की काशीला जावं म्हणतात का जावा का जाऊ नये काय कारण आहे ह्याचं हे रामेश्वराचं असणारं महात्म्य सुंदर आणि गोड आहे. पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी ऐका अशी विनंती श्रोते मंडळीला ग्रंथकर्ते करतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे युद्ध कांडे काकार टिकिया पुष्पकारूढागमन नाम त्रिसप्तमोऽध्याय श्री कृष्णार्पणमस्तु शिवं भवन्तु पुंडरीक वरदाहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि